या देशामध्ये पैसा आणि पॉलिटिकल पॉवर असल्याशिवाय माणसाला काय करता येत नाही। उजळे आकाश ज्ञानाचा प्रकाश उरवेला उगव तूच खरा ईश तूच खरा ईश तूच खरा ईश। देवळात ती देवदासी नव्हती का सगुणा? ती माझ्या आबांची रखेल आहे। काय तुम्हा लोकांना कळत कसं नाही? अहो केवढीशी मुलगी ही, खेळण्या बागडण्याचं वय हिचं, का बळी देता तिचा? हिच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? काय हो डॉक्टर बाया, काय लावलं काय तुम्ही? आमच्या धर्माच्या आड यायचं नाही असं ठरलं होतं, विसरलाच वाटतं। सरपंच तुम्हीच काहीतरी विसरताय। वचन पाटलांनी मला दिलं होतं माझ्या डॉक्टरकीच्या कामात न येण्याचं। अहो करा की डॉक्टर की, तुम्हाला कोण नको म्हणतंय, पण हे काय करायला निघालात? एका देवदासीची जट कापताय म्हणजे काय? देवदासी नाही सरपंच, सगुणाबाई माझ्या रुग्ण। या सगुणेच्या पापाची फळं समध्या गावाला भोगावी लागणार। मी सांगतो, या गावाला या सगुणेच्या पापाची फळं भोगावी लागणार। लाल ठिणगी पडली म्हणून डोंबला की तळपला, असा बनवा पिटला बनवा पिटला बनवा पिटला, डोंबला की तळपला, भगवानाची लागून लागून जीवन तिचा पेटला, लाल ठिणगी पडली म्हणून डोंबला की तळपला। डोही जड झाली आहे नुसती। सगुनीला वचन दिलंय म्हण तिनं, गावाच्या लोकांना वाचवणार म्हणून। असं मग गावच्या लोकांना येडा करून सोडून देऊ की तिच्यावरती? बरं साली सगुनी सारखी त्या बघ, चेहऱ्याला नीट स्पर्श करून बघ, अजून जिवंत आहे मी, मेली नाही सगुणासारखी। काय म्हणतीस? बाहेर माता माता म्हणून पायाला हात लावत होतास आणि आता सरळ पदराला हात घातलास। मी देवी नाही, मी डॉक्टर आहे, डॉक्टर डॉक्टर प्रेरणा। देवदासी एवढ्याचं मी फक्त नाटक केलं होतं, नाटक। तुमच्यापर्यंत औषधोपचार पोचावे म्हणून, तुमचे प्राण वाचावे म्हणून, या गावात शासन यावं म्हणून, या गावात सुधारणा यावी म्हणून मी हे देवदासी एवढ्याचं नाटक केलं होतं। सुखरूपेची सावली माझ्या नवसाला पावली, माझी यल्लम्मा माऊली माझी रेणुका माऊली, माझी यल्लम्मा माऊली माझी रेणुका माऊली। हा तूच यल्लम्मा रेणुका तूच असे गे माऊली।